गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि पप्पा आणि शशी काका हे पुढे चालल्यात बघा. आणि मी कसं व्यायाम करतोय तसं तुम्ही बी करा. व्यायाम करायला पाहिजे आणि काय व्यायाम केल्याशिवाय काय पर्याय नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. संकेत आलेला आहे. पहिला संकेतनं तुम्हाला गुड मॉर्निंग केला आहे. आणि काल पाऊस झाल्यामुळे गारठा भरपूर आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यात आलो तरी पण अजून अंग तापलं नाही. हे बघा चाललंय भूत. आणि वातावरण एक नंबर आहे मित्रांनो. बघ दाखवतो तुम्हाला एक मिनिट. बघा मित्रांनो हे दृश्य हे तुकाईचं दृश्य विराट असं मस्त. धुकं थोडं पडले वरती. संकेत मित्रांनो आज नवीन रस्त्याने जात आहे आम्ही. हे असं खाली चाललोय आता. हे खाली जाऊन असं हे असं वर मग जाणार आम्ही. संकेत हे शिस्तात. नवीन रस्ता पूर्ण मित्रांनो खाली चाललोय आता आम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मित्रांनो 6:30 वाजल्यात आणि सूर्यनारायण बघा पूर्ण असं उजेड खतरनाक पडलाय. 6:30चं दृश्य आहे. आणि आमचा चिकलू बघा कसा चढालाय. चढ चढ. बघा असं तुमच्या पण मुलांना घेऊन येत जावा मित्रांनो. स्वतः व्यायाम करा. ट्रॅकिंग पाहिजे मित्रांनो. डोंगरात आज कोणच नाही. आज आम्ही तिघं आणि वरती 2 जण गेल्यात. एवढी 5 जण आहेत. आणि आमच्या शिरोजी 5 जण यायल्यात. ती पण अजून कोण दिसेनात. खालून तळात मारा लावले. व्यायाम करा महत्वाचं व्यायाम. बघा मित्रांनो एवढ्या खालून आलेलो आहे. बघा ह्याच्यानंतर अनेक टप्पा शेवट टप्पा. आता वरती गेल्यानंतर शेवटचा टप्पा पूर्ण होतोय मित्रांनो. वारा अजिबात नाही. भरपूर गरम व्हायले. घाम फुटालाय. प्रत्येक रविवारी घाम दाखवा लागतोय. आणि संकेत आमचा आलाय. काल 2 दिवस मामाच्या गावाला गेलता मित्रांनो. आणि आज लगेच म्हणला पप्पा मी येणार आहे. म्हणजे त्याला लहानपणापासून मी वळण लावलोय व्यायामचं. मित्रांनो एवढा व्यायाम करतो तरी बी घाम येत नाही. अंगात काही सुद्धा चरबी नाही. अंगात काही घामच येत नाही. जरा सिक्स पॅक दाखव. 6 पॅक बघा. बघा 6 पॅक. मित्रांनो अशी बॉडी काय तयार अशी सप्लाय. कसं चढालं वर पिल्लं आमचं. बघा बघा सार 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 चढतोय वरती. बघा मित्रांनो फुल ते खाली त्यानं हातात घेतलाय. पप्पा मी हातात का धरलोय म्हणजे शेवटपर्यंत तो हात टेकला नाही. हाय असं पायावर व्यवस्थित यालाय. तो हात टिकेन आणि तिथं शेवटला मग देवाला घालणार आहे फुल. तू कायला तुम्ही पण तुमच्या मुलांना सवय लावा मित्रांनो वर्कआउटची. माझ्या मुलग्याला 1 दिवस गमत नाही. वर्कआउट रोज लागतोय. एक तर रनिंग. आता स्विमिंग उद्यापासून चालू होईल त्याचं स्विमिंग. वर्कआउट रोजचा आहे. 2 दिवस फक्त चुकल्याला गावाला गेलता म्हणून. लगेच आज सकाळी 5ला उठून माझ्याबरोबर आलेला आहे. तसं तुमच्या पण मुलांना सवय लावा महत्त्वाचं म्हणजे. ओके चला चला
काय ठेवायचं खिशात? एवढा आम्हाला घाम आलाय, संकेतला एक थेंब घाम आला नाही. कायच कामाला नाही, काय सांगायचं. सगळ्याच्या पहिला मी थांबलो इथं, घंटे वाजवलं 4दा. त्याला घाम आला अजिबात आला नाही. विदाऊट चरबी, चरबी अंगात काहीच नाही त्याच्या. संकेत फुल घाल, फुल. ओके. आणलेलं फुल इथं ठेवलं जेवायला. माझा मित्र अमर आता 2 शब्द तुम्हाला सांगेल मित्रांनो. मित्रांनो, एवढी लहान मुलगी व्यायाम करते. ए कशाला आल्यास तू? ट्रॅकिंग करायला आल्यास की नाही? सांग लवकर, तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. नाव सांग की बोलत नाही. बघा मित्रांनो, एवढी लहान मुलगी व्यायामला आल्या. हा चला. सतीश राजमाडे आमचे मित्र, त्यांच्याकडून एक आदर्श घ्यायला पाहिजे की अत्यंत कमी वेळात त्यांनी खूप कमी चांगल्या पद्धतीचं वजन कमी केलंय. त्यांचा मुलगा परवाच त्याचा स्विमिंगमध्ये नंबर आला, कौतुक आहे त्याचं. पण फिटनेस राहायला पाहिजे. माझं वजन बघितलं तर जवळजवळ 94 किलोग्राम होतं. आणि जवळजवळ गेले एक 10 ट्रेक मी या डोंगरावर केलेले आहेत आणि त्याचा चांगला फरक मला जाणवतोय. जवळजवळ ते डिग्रीजून 88 किलोपर्यंत आलेलं आहे. तर असंच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की ही जी सेवा चालू आहे किंवा हे जे परिश्रम चालू आहे ते घडत राहोत. आणि सगळ्यांनी या स्वतःकडं फिटनेस जो आहे तो सगळ्यात मोठी गोष्ट आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. आणि या अशा पद्धतीचं जे सौंदर्य आहे हे बघायला खरंच म्हणजे आपल्याला देवाने डोळे दिलेले आहेत आणि याची अनुभूती आज आलेली आहे मला. तर खरंच सगळ्यांनी व्यायाममध्ये उतरावेत. सतीश आम्हाला सारखं गाईड करत असतोय. स्विमिंगलाही आम्ही 2दा गेलेलो, त्यानं बराच वेळ माझ्यासाठी स्पेंड केला, पण मला परत जायचं झालं नाही. म्हणतोय आपण आळस हा माणसाचा शत्रू आहे, पण आताच्या पिढीला आळस हा माणसाचा चांगला दोस्त झालेला आहे. त्यामुळं सर्वांनी याचं सिरियसली घ्यावं आणि सगळ्यांनी स्वतःला जसा जमेल तसं व्यायाम करावे. असं म्हणत नाही की तुम्ही इकडेच यावं, जिथं तुम्हाला एक अर्धा पाऊण तास स्वतःला काढायला मिळेल तिथं काढावा. धन्यवाद सतीश. ओके.